गावामध्ये देवा हरून गेले मुद्दाम घोड्यावरती स्वार होऊन ते निघून गेले चंदनपुराला, कारण देवाला बाणून आरीचं वेड लागलं होतं हा आणि देवानी डावात मुद्दाम हारून घेतलं. मासार आणि संगती मग देवा आले कुठं सांगा. खरपुडी दावडीला आले चालून चालून भीमातडी खंड्यारायानं लावले निशान. हा सांगू लागले काही गोष्टी तिथं प्रधानाला. प्रधानाला मुरळीनं थाट केला झाला तिचा बोलबाला. बोलबाला लिम गावाला देव गेले बसले जाऊन. जाऊन पंचतत्वाची गादी तिथं केली थापन. अगदी बराबर. भंडारीचा हात घातला भंडारा उधळीला. भंडार उधळीला सदानंदाचा येळकोट देव बोलला. गर्जना केली. हो हा मग पुढे काय चमत्कार घडतो ते ऐका. सांगा. देवा वाचून सुन ग बाई झुरतई मन. मानू वाचून सुन ग बाई झुरतई मन. देवा वाचून सुन ग बाई झुरतई मन. मानू वाचून सुन ग बाई झुरतई मन. देवा वाचून सुन ग बाई झुरतई मन. मानू वाचून सुन ग बाई झुरतई मन. देवा वाचून सुन ग बाई झुरतई
दावडी लिमगाव डोंगरावर बसले देव जाऊन देव खंडोबा लोखंडाचा लंगर गळ्यात घातला देवानं वा वा 12 24 वर्ष गेले निघून निघून वचन दिले होते बानूला गेले विसरून बराबर जटामधली गंगा होती तीच बानूबाई बानूबाई शंकरानं प्रगट केली धाडली नवलाई हा जया नावाच्या दासीला मग घेतले बोलावून बोलावून बानू बोले माझे रूप करावे धारण धारण बानूबाईचे रूप घेऊन मग ती दासी गेली दाशी गेली मुरळीचं नाच गाणं करू लागली नाच गाणं करू लागली दावडी लिमगाव मध्ये झाला तिचा बोलबाला त्या मुरळीचा मुरळी आली नाचत गायाला असे गावातले लोक बोलू लागले तप करीत बसले होते देव डोंगरात डोंगरात देवा समोर मुरळी आली नाचत 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 मुरडत तपचार्या भंग केली तिनं देवाची त्या मुरळीर खंडेराया क्रोधित झाला तिला पाहून हा अंतर्यामी ध्यान लाविले पाहिले शोधून शोधून आली मला फसवायला मुरळी तू होऊन मुरळी होऊन कळ्यामधला लंगर काढून मारला तिच्या डोक्यात हा त्याच वेळेला शिळ होऊन पडली त्या ठिकाणी दावडी लिमगाव मध्ये हो बराबर खंडेरायानं शाप दिला बघा त्या मुरळीला श्राप दिला त्या ठिकाणी चालत नाही मुरळी देवाला चालत नाही तिथून देवा निघून गेले धामारी धामणीला हा मुरळीचा खंडेरायानं तिथं त्याग केला त्याग केला मग पुढे काय घडती स्थापना केली त्याच वेळेला व श्री श्री राजवजी श्री श्री राजवजी धामण खेडीशे बहिणी संगती गुज गोष्टी बोलू लागल्या व श्री श्री राजवजी श्री श्री गुणाले कोरथर डोंगराला व श्री श्री राजवजी श्री श्री राजवजी कडद्यासी देव गेले वडूज गावाला वडूज गावाला शिवलिंगाची स्थापना केली त्या वेळेला देव खंडोबानं धामणखेडी शिवनेरी किल्ला दिसे शोभून वा वा तिथं जाऊन मुक्काम केला मल्हारी मारतंडानं शबास मावळ्याच्या रानामध्ये सुंगध दरवळला सुगंध दरवळला साळी सातो भात पाहून देवाला आवडला वा वा शिवाईची भेट घ्या देव तिथं आले अगदी बरोबर बहिणी संगती गुज गोष्टी बोलू लागले शबास घोड्यावरती स्वार होऊन गेले वाकडीला वाकडीला तिथून देव निघून आले कोरथण डोंगराला कोरथण डोंगराला शिवलिंग स्थापना केली त्याच वेळीला वा वा कोरा भंडारा तिथं काडीला प्रगट झाला प्रगट झाला तिथून देव निघून गेले मनमड गावाला मनमाड गावाला चंदनपूर जवळ दिसे तिथून देवाला शबास शिवलिंग स्थापन केले जाऊन देवानं देवान लाखो भाविक भक्त जमती तिथं आनंदानं दर्शनाला मराठवाड्यात देव गेले चिचखड साताऱ्याला चिचखेड साताऱ्याला मोगऱ्याच्या खंडोबाचा भंडारा कोरा वा वा मग काय देव चालून आले कुठं कुठं नळवण्याला देव आले बसले डोंगरात हा शिवलिंग स्थापन केले त्याच जागेत त्या जागेत तिथून गेले देव कुठं निघून सांगा जेजुरीला देव आले बहु आनंदात आनंदात लाखो भाविक भक्त येऊन दर्शन घेतात देव खंडोबाचं हो बरोबर महाराष्ट्रात येऊन खंडोबा देव प्रगट झाले ठाई ठाई भाविक भक्ताच्या नवसाला खंडोबा देव पावतो वा वा शाहीर शिवाजीनं कथा गायली खंडेरायाची मनोकामना पूर्ण करावी भाविक भक्ताची व श्री श्री राजवजी श्री व श्री राजवजी श्री श्री राजवजी श्री श्री राजवजी श्री श्री राजवजी आरती वाहून
वाळू देव खंडेरायाला देव खंडेरायाला जेजुरीच्या राजाला कुल